नाणार जाणार हे आता नक्की झालं असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे। मी यापूर्वीच अधिग्रहण थांबवण्याची सूचना काढली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। नाणार प्रकल्प रद्द करण्याचा अधिकृत निर्णय कधीही जाहीर होणार असल्याचंही देसाई म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। नाणार जाणार की राहणार हे आता नक्की झालेलं आहे। नाणार जाणार हे नक्की झाले। या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका घेतली होती सरकारमध्ये असून सुद्धा अधिग्रहण थांबवण्याचा जो आहे तो निर्णय ज्यांनी घेतला ते उद्योग मंत्री सुभाष देसाई आपल्यासोबत आहेत। ते साहेब, आता नाणारचं काय होणार? मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की जर का लोकांचा विरोध असेल तर तो अन्यत्र हलवला जाईल, पण ही फक्त घोषणा होणार की पुढे हलवण्यासाठी काही प्रयत्न चालू झालेत? ही केवळ घोषणा नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी याबद्दल स्पष्टता पूर्वीच दिलेली आहे। स्वतः मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जेव्हा नाणारला गेलो होतो आणि तिथल्या सर्व शेतकऱ्यांच्या सभेमध्ये मी ह्याचं जे हे नोटिफिकेशन आहे किंवा जी भूमी अधिग्रहणाची अधिसूचना आहे ती रद्द करीत आहे अशा प्रकारची मी घोषणा केली आणि मी तशाच प्रकारचं निवेदन विधिमंडळात सुद्धा केलं की जेव्हा जनतेचं पूर्णपणे विरोध आहे, ती जनता ही जमीन घेण्याला अजिबात राजी नाही। एवढंच नाही तर साधी जमिनीची मोजणी झाली नाही, मोजणी होऊ शकत नाही, अधिकारी तिथे जाऊ शकत नाहीत। 10 ग्रामपंचायती आहेत त्या क्षेत्रामध्ये। ह्या 10च्या 10 ग्रामपंचायतींनी ह्या प्रकल्पाच्या विरोधात प्रस्ताव, ग्रामसभांनी प्रस्ताव मंजूर केलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये भूसंपादन कसं होणार? अशा परिस्थितीमध्ये प्रकल्प येणार कसा? त्या नोटिफिकेशनलाच मुख्यमंत्र्यांनी सही केली नव्हती, आता पुढे प्रोसिजर काय होणार? आता अगदी साधं प्रोसिजर आहे की मी जेव्हा ते अधिग्रहण रद्द करण्याची फाईल तयार केली, ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर तिथे त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यावर सही केली नव्हती। ते तसंच होतं। अर्थातच मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होतं, विधिमंडळात सुद्धा निवेदन केलं होतं की जनतेच्या विरोधात त्या प्रकल्प आम्ही तो लादणार नाही कोणत्याही परिस्थिती, हे त्यांनी सांगितलं। लोकांच्या विरोधात आम्ही काही करणार नाही, परंतु ती अधिग्रहण रद्द करण्याची जी हे आहे नसती आहे किंवा जे काही कागदपत्र आहेत त्याच्यावर त्यांची सही झालेली नव्हती। आता त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या समोरच हे सर्वत्र जाहीर केलेलं आहे की आम्ही ह्या नाणार प्रकल्प त्या ठिकाणचा रद्द करतो आहोत। तर याचा अर्थ आता ते पूर्ण होईल। ते एक प्रोसिजरचं एकच टप्पा आहे की मुख्यमंत्र्यांची मान्यता। त्यासाठी राजीनामा द्यायची त्यावेळी तयारी दाखवली होती की जर का नाणार झालं तर मी स्वतः जबाबदारीने राजीनामा देईन असं तुम्ही तेव्हा म्हटलं होतं। मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्ती नव्हती, मात्र युतीसाठी त्यांनी शेवटी नाईलाज असतो त्यांना मान्य करावं लागलं। मला राजीनाम्याचा उल्लेख एवढ्यासाठीच करावा लागला की विधिमंडळातील सदस्य विचारत होते की तुम्ही हा प्रस्ताव देऊनही होत नाही, जर प्रकल्प लादला गेला तर काय करणार? म्हटलं जर त्या ठिकाणी प्रकल्प लादायचा प्रयत्न झाला तर मी राजीनामा देईन। आणि मुख्यमंत्री कधीही जे आहे ते नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाच्या फाईलवरती सही करू शकतात। कुठल्याही क्षणी हा प्रकल्प रद्द केल्याची अधिकृत घोषणा जी आहे ती सरकारतर्फे केली जाऊ शकते असं उद्योगमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन शाहीन सोबत पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई।